2019 पॅटर्नचा इंजिनिअरिंगचं टाइम टेबल तर आलं, पण 2024 पॅटर्नच्या मुलांचं काय? जी मुलं आता फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला आहे त्यांचं आता काय होणार, कसं होणार हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो नमस्कार, मी रौनक सर आणि मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय तुमच्या लाडक्या प्लॅटफॉर्मवरती, ज्याचं नाव काय तर आलसी इंजिनियर. मित्रांनो फर्स्ट इयरची मुलं जेव्हा सेकंड इयरला आली, जेव्हा सेकंड इयर सुरू होणार होतं तोपर्यंत अजून या लोकांचा सिलेबस जे आहे ते रेडी झालेला नव्हतं. पार्डन मी इफ आय एम रॉंग, मेकॅनिकल ब्रांचचा जो सिलेबसचा ड्राफ्ट आहे त्याचे ऑलमोस्ट 12 ते 13 ड्राफ्ट आले. म्हणजे इतके सारे चेंजेस होत हे पुढे गेलं तोपर्यंत ऑलरेडी कॉलेजेस सुरू झाले होते. सिव्हिल ब्रांच बद्दल तुम्हाला माहिती असेल तर सिव्हिलला पहिल्यांदा M3 नव्हता, नंतर M3 आणला. मग M3 चे जे युनिट वाईज जे सेग्रिगेशन्स आहेत ते चेंज झाले आणि लेटेस्ट मध्ये पण हे चेंजेस होतच आहेत अजून. म्हणजे 2024 पॅटर्न अजून पण भरकटलेली आहे काय? आणि या 2024 पॅटर्नला जर तुम्ही अजून एक्झाम अनाउन्स नाही केली आहे तर आता काय यांना 2026 उजाडतंय की काय हे आता पाहणं खूप गरजेचं राहणार आहे. ना बैकलॉग का डर ना रिजल्ट की चिंता, अब इंजीनियरिंग में सिर्फ स्कोर ही स्कोर होगा. टॉप क्लास लर्निंग, हैंड रिटन नोट्स, सॉल्व PYQs, स्ट्रेटेजी सेशंस, डाउट सेशंस, 1-to-1 टीचर इंटरैक्शन के साथ अब यूनिवर्सिटी वाइज क्यूरेटेड, अपडेटेड, प्री रिकॉर्डेड कोर्सेज आपको मिलेंगे आलसी इंजीनियर के ऐप पर. ट्रस्टेड बाय 2 लाख प्लस स्टूडेंट्स. जॉइन अस, डाउनलोड द ऐप नाउ. थैंक यू. बघा मित्रांनो, तुम्हाला इन सेमेस्टर कॅन्सल करून CC नावाचा प्रकार आणला, ज्याला आपण कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन म्हणतोय. मला सांगा, काय सगळ्या कॉलेजेसमध्ये या CC बद्दलची युनिफॉर्मिटी आहे का हो? सगळीकडे युनिट वाईज जे क्वेश्चन्स काढले जातात ते सेम डिफिकल्टी लेवलचे आहेत का हो? की तुम्हाला उगाचच काहीतरी एक क्वेश्चन बँक दिली जाते, 10 क्वेश्चनपैकी तुम्हाला 6 क्वेश्चन येणार म्हणून तुम्ही घोकमपट्टी पाठांतर करून तसेच पुढे चाललाय तो? ह्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. अहो ॲटलिस्ट ज्या वेळेला इन सेमेस्टर होती तेव्हा युनिव्हर्सिटी पेपर सेट करायची तर एक युनिफॉर्मिटी होती डिफिकल्टी लेवलमध्ये, त्यामुळे मुलांना जे मार्क्स मिळायचे ते कम्पेअर करायला बरं जात होतं. पण आता काही कॉलेजेसनी 30 पैकी लोकांना 25, 27, 28, 30 मार्क्स देऊन टाकलेले आहेत, पण काही कॉलेजेस त्यांना अजिबात मार्क देत नाहीये. हे असं का सुरू आहे? कुठेतरी मुलांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये, मुलांमध्ये आणि टीचर्समध्ये असे काही खुन्नस आहे का, किंवा खूपच जास्त प्रेम आहे का? हा सुद्धा खूप महत्त्वाचा विषय की याच्यावरती उत्तर आपल्याला मिळाली पाहिजे. याहीशिवाय 2024 पॅटर्नच्या मुलांना असं वाटतं की अरे आपले काय फक्त 5च युनिट आहेत. मित्रांनो मी आधी पण सांगितलं होतं, तुमचे जे 5 युनिट आहेत ते 5 नाही आहेत, तुमचे ते युनिट आहेत पूर्ण 6. आणि दुसरी गोष्ट, एंड सेमिस्टरला तुम्हाला हे सगळंच्या सगळं अभ्यास करायला लागणार आहे. आणि तुमचं पासिंग माहिती आहे काय? 70 मार्क्सचा पेपर देऊन तुम्हाला 28 मार्क्स मिनिमम आणायचे आहेत आणि टोटल तुमची 40 झालीच पाहिजे. आता ऑफकोर्स ज्या पद्धतीने CC वर्कआउट होतंय कॉलेजेसकडे मी जेव्हा बघतोय त्यावेळेला तुम्हाला ते 12 मार्क्स जे आहेत ते मिळणारच आहेत, पण हे जे 28 मार्क्स आणणे आउट ऑफ 70 हे भयानक तुमच्यासाठी टफ राहणार आहे, चॅलेंजिंग राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. अहो मी तर काय किस्से ऐकलेत. काही कॉलेजेसमध्ये त्यांना 100 पेजेसची एक नोटबुक करायला सांगितली आहे, त्यातले पहिल्या 50 पेजेसवरती असाइनमेंट्स लिहिलेले आहेत आणि सांगितले की बाकीच्या 50 पेजेसमध्ये तुम्ही जे प्रिलियमचे पेपर्स आहेत त्याचं सोल्युशन लिहून आणा. मुलं मागचंच कॉपी पेस्ट करतायत, इकडून तिकडून ढापतायत. म्हणजे काय चालू आहे काय नाही चालू आहे त्यांना गंध नाही आहे. आणि तुम्ही लोक कसं आता इंजिनिअरिंग कंप्लीट करणार आहे? त्यांनी NEP सांगितलं आहे की बाबा खूप आम्ही चेंजेस वगैरे केलेले आहेत. अहो चेंजेस म्हणजे तुम्ही डिजिटल मार्केटिंग सारखे सब्जेक्ट्स टाकलेले आहेत. एका तरी झोनमध्ये मुलांना राहू देत, एका तरी पद्धतीने मुलांना पुढे जाऊ देत. तर तुम्ही कशाचंच मागे पुढे नीट पाहिलेलं नाही आणि कॅल्क्युलेशन्स केलेले नाही आहेत. 70 मार्काचा जो पेपर सेट होणार आहे आता तो पण काय पॅटर्ननी सेट होणार आहे? काही लोकांना M3 ठेवला आहे, काही ब्रांचेसमधनं M3 काढलेला आहे. काही ब्रांचेसला असं झालं की मुलांना इमिजिएट चांगले पॉइंटर्स यायला सुरू होतील, पण काही ब्रांचेसना पॉइंटर्स आणणं म्हणजे खूप मोठा त्यांच्यासाठी क्वेश्चन मार्क राहणार. या सगळ्यातून 2024 पॅटर्न कसा बाहेर येतोय माहिती नाही आहे. मी तर तुम्हाला हे पण सांगतोय, जसं मी मागाशी सांगितलं, सिव्हिलवाल्यांचा जो M3 आहे त्याचा सिलेबस पण मध्ये यांच्याकडनं ड्राफ्ट चेंज होत होता. म्हणून सांगतोय अभ्यास करताना व्यवस्थित रिसोर्सेसमधून करा. आणि आलसी इंजिनिअरवरती 2024 पॅटर्नचे बरेच कोर्सेस आहेत, त्या प्लॅटफॉर्मवरती जावा. शहाणपणा करू नका, ओव्हर कॉन्फिडन्स चांगला नसतो. तुम्ही जावा, डेमो सेशन बघा आणि तुम्हाला पटलं तर कंटिन्यू करा. तुम्ही म्हणाल की सर मागच्या
मागच्या वर्षीचे पेपर्सच नाही आहेत, आम्हाला PYQs नाही आहेत. अहो, ज्या पद्धतीने या लोकांनी सिलेबस सेट केलेला आहे त्यांनी फक्त इकडची भाकरी तिकडं, तिकडची भाकरी इकडं असं केलेलं आहे. म्हणजे समजून घ्या, तुमचे सगळे क्वेश्चन आन्सर्सची प्रॅक्टिस व्यवस्थित होणार आहे, कोर्समधून होणार आहे. तुम्हाला फक्त व्यवस्थित करणं गरजेचं आहे. पेशन्स लेवल वाढवा. मला माहिती आहे तुम्ही जेन झी आहात, तुम्हाला कंटाळा येतो खूप जास्त अभ्यास केला तर. तुम्ही पॅचेसमध्ये अभ्यास करा. आणि असं पण ना, तुमची एक्झाम आता बऱ्यापैकी लेट जाणार आहे, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित प्लॅन करायला वेळ आहे. शांततेत महिना दीड महिना जर आपल्याला मिळत असेल तर छान अभ्यास झाला पाहिजे. आणि परत कुरबुर नाही करायची. CCचे पण मार्क्स घेता, हे 70 पैकी फक्त 28च आणून तुम्ही पास पण होणार आहात, तर कुठेतरी मला बॅकलॉग लागला वाली कंप्लेंट तुम्हाला करायची नाही, हे लक्षात घ्या. आणि हो, जर चुकून तुमच्या मनात टिमटिमत असेल की नाही आम्हाला तर कॅरी ऑन मिळू शकेल, पुढच्या वर्षी आपले सर आहेतच फाईट करायला, तर हात जोडतो. अजिबात कॅरी ऑन तुम्हाला मिळणार नाहीये, कारण ऑलरेडी तुमचा जो 50% वाला जो क्रेडिट क्रायटेरिया आहे तो असाही कंप्लीट होत आहे. तुमचे 9 बॅकलॉग असले तरी. हां, म्हणजे तुम्ही 9 बॅकलॉग आणा असं मी तुम्हाला म्हणत नाहीये. इतकं सोपं असताना सुद्धा जर तुम्ही लोक फेल होत असाल तर कुठेतरी तुम्हाला इंट्रोस्पेक्ट, रेट्रोस्पेक्ट काय म्हणतात ना, ते सगळं तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि करा, व्यवस्थित करा. मी आहेच तुमच्यासोबत. आता बघा, मी बोलतोय तोपर्यंत फटाफट तुम्ही आल्स इंजिनिअरचा ॲप डाउनलोड केलं का बघा, कोर्सेस बघा. हो, तुमचा फायदा होणार आहे. त्याच्यात स्ट्रॅटेजी आहे, कसा अभ्यास करायचा आहे, सगळं काय मी व्यवस्थित दिलेलं आहे. होपफुली लवकरात लवकर तुमचं टाइम टेबल येईल. आणि तुमचं टाइम टेबल आलं की तुमचे सर पण तुमच्या समोर येतील आणि तुम्हाला नक्की अपडेट कळवतील. थँक्यू सो मच.